गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पेपर सेकंडचा डिफरन्सिएशन हा चॅप्टर बघतो आहोत. डिफरन्सिएशन या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय केला जातो हे आपण बघतो आहोत. त्यामध्ये आपण कॉम्पोजिट फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय केला जातो हे बघितलं. त्यानंतर इन्व्हर्स फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय केला जातो हे आपण बघितलं. आणि त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री साठी डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय केला जातो हे आपण बघितलं. आणि त्यावर बेस्ड एक्झाम्पल्स आपण एक्सरसाइज मध्ये बघितले. त्यानंतरचं फंक्शन आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. आता लॉगॅरिथमिक फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर लॉगॅरिथमिक फंक्शन का घ्यावं लागलं, तर काही फंक्शन असे होते की ज्यांचा प्रोडक्ट, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर त्यांचा पॉवर, असे काही फंक्शन्स होते की ज्यांना प्रोडक्ट, मल्टिप्लिकेशन, पॉवर यांच्यासाठी डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह मिळत नव्हता. त्यासाठी त्या फंक्शन्सला जर लॉग अप्लाय केला तर बाय युझिंग लॉगॅरिथम आपण त्या फंक्शन्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. कारण त्यासाठी आपण लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करू शकतो. जसं लॉगॅरिथमिक ऑफ प्रोडक्ट, कोशंट, एक्सपोनंट, हे जे लॉगॅरिथमिकचे रूल आहे ते जर आपण अप्लाय केले तर ते सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. आणि जेव्हा ते सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे तेव्हा तुम्ही त्याला इझिली डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून त्याचं सोल्युशन मिळवू शकता. मग आता हे डिफरन्सिएशन मध्ये काय सांगते लॉगॅरिथम, ते म्हणतंय की व्हेन द फंक्शन ऑफ द फॉर्म y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स. आता जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स बोथ आर फंक्शन्स अँड दे हॅव्हिंग द पॉवर्स. त्या एका फंक्शनच्या पॉवरच्या फॉर्म मध्ये दुसरं फंक्शन प्रेझेंट आहे. इट रिकमेंडेड टू टेक लॉगॅरिथम ऑन बोथ साइड विच सिम्प्लिफाइज टू log y इज इक्वल्स टू जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हे कसं झालं तर गिवन फंक्शन काय दिलं तुम्हाला, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स. हे तुमचं गिवन फंक्शन आहे. आता हे रेज टू पॉवरच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. मग हे जरा दोन्ही पण फंक्शन आहे. जेव्हा सिंगल 2, 3 वगैरे अशी पॉवर असेल त्याच्यासाठी आपण एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला वापरून त्याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. पण या फंक्शनला रेज टू पॉवर पुन्हा एक दुसरं फंक्शन आहे. मग त्यावेळी हे कसं सॉल्व्ह करायचं, तर त्यासाठी आपण काय करतो, असं टेक लॉग ऑन बोथ साइड. बोथ साइडला आपण काय करणार आहोत, लॉग अप्लाय करणार आहोत. मग जेव्हा बोथ साइडला लॉग अप्लाय होईल तेव्हा हे काय होणार आहे, लॉग वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स. ठीक आहे. बोथ साइडला काय झालं, लॉग अप्लाय झालं. आता लॉग ऑफ धिस फंक्शन रेज टू पॉवर धिस फंक्शन, यासाठी आपण लॉग ऑफ एक्सपोनंट हा रूल वापरू शकतो. मग लॉ ऑफ एक्सपोनंट नुसार याची जी काही पॉवर आहे ती त्याला पुढे काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे हे काय होणार आहे, जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आणि याचं आपण इझिली सोल्युशन फाइंड करू शकतो. कारण हे काय झालं, आता जी ऑफ एक्स हे एक फंक्शन झालं आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हे दुसरं फंक्शन झालं. मग आपण डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल वापरून या दोघांचं डिफरन्सिएशन फाइंड करू शकतो. मग असं सिम्पली फॉर्म मध्ये गिवन एक्झाम्पल कन्वर्ट करण्यासाठी आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचा यूज करणार आणि त्याचा यूज करून जे काही एक्झाम्पल्स प्रोडक्ट फॉर्म मध्ये, क्वोशंट फॉर्म मध्ये किंवा पॉवर फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे त्यांचं सिम्प्लिफिकेशन करून त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसरं फंक्शन आहे इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा आहे, तर त्यामध्ये बघायचं आहे आपल्याला, इफ एन इक्वेशन इन एक्स अँड वाय इज गिवन बट एक्स इज नॉट एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ वाय अँड वाय इज नॉट एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ एक्स, देन आयदर ऑफ व्हेरिएबल्स इज अन इम्प्लिसिट फंक्शन ऑफ द अदर. म्हणजे काय की तुम्हाला जे काही इक्वेशन दिले त्यामध्ये एक्स आणि वाय दोघांच्याही टर्म कॅरी केलेल्या आहेत आणि त्या दोन्ही टर्म मधल्या एक्सच्या ज्या टर्म आहेत त्या वायच्या एक्सप्लिसिट फंक्शन नाही आणि वायच्या ज्या टर्म्स आहेत त्या एक्सच्या एक्सप्लिसिट फंक्शन नाही. त्यानंतर ज्या काही टर्म्स राहणार आहेत त्या तुमचं काय शो करणार आहेत, इम्प्लिसिट फंक्शन. मग आता एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय आहे, तर एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे की कुठलं तरी एक व्हेरिएबल त्यामध्ये तुम्ही घेणार आहात आणि अदर व्हेरिएबलचा तुम्ही डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहात. म्हणजेच काय, तर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे जर फंक्शन
तुम्हाला दिलेला आहे, तर त्यासाठी x इज इक्वल टू जी ऑफ एक्स हे सेकंड फंक्शन कॅरी करून तुम्ही त्याचं डिफरन्सिएशन घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा एक्सप्लिसिट फंक्शन मिळणार आहे. मग हे एकमेकांचे एक्सप्लिसिट फंक्शन जेव्हा नसते, जेव्हा x हा y चा एक्सप्लिसिट फंक्शन नाही आणि y हा x चा एक्सप्लिसिट फंक्शन नाही, तेव्हा जे रिमेनिंग व्हेरिएबल्स राहणार आहे त्यासाठी तुम्ही काय म्हणणार आहात, इम्प्लिसिट फंक्शन ऑफ द रिमेनिंग मीन्स अदर व्हॅल्यूज. ओके, आता हे कसं अप्लाय करायचं, जसं लॉगरिथमिक मध्ये आपण बघितलं की गिव्हन जे काही एक्झाम्पल असेल त्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करणार आहोत आणि त्याचं काय घेणार आहोत, आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. तसं याला कसं सोल्युशन फाइंड करायचं आहे, तर जे काही एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल त्या एक्झाम्पलला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह वाय. त्यामध्ये एक्स हा तुमचा असणार आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर डीवाय बाय डीएक्सच्या जेवढ्या काही टर्म्स मिळतील त्या सगळ्या टर्म्स तुम्ही एका बाजूला कलेक्ट करणार आहात आणि रिमेनिंग टर्म्स दुसऱ्या बाजूला कलेक्ट करणार आहात आणि डीवाय बाय डीएक्सच्या बाकी टर्म सॉर्टिंग करून त्या तुम्ही पुन्हा राईट हँड साईडला पाठवणार आहात. म्हणजे तुम्हाला फक्त डेरिव्हेटिव्हच मिळणार आहे डीवाय बाय डीएक्स. ओके, म्हणजे जे काही गिव्हन एक्झाम्पल असेल त्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, बट एक्स हा त्याचा असणार आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि ह्या काही ज्या तुम्हाला डिफरन्शिएट केल्यानंतर टर्म्स मिळतील त्या टर्म्स मधून डीवाय बाय डीएक्सच्या टर्म एका बाजूला कलेक्ट करायच्या आहेत, रिमेनिंग राहिलेल्या टर्म दुसऱ्या बाजूला शिल्लक राहतील आणि डीवाय बाय डीएक्सच्या ज्या काही मल्टिपल व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यूज कॉमन काढून तुम्ही राईट हँड साईडला त्या पुन्हा शिफ्ट करायच्या, म्हणजे तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स मिळणार आहे. आता हे जे काही दोन फंक्शन्स आपण बघितले, लॉगॅरिथमिक फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन, यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह अप्लाय कसे होत आहेत ते आपण यांच्या थिअरॉटिकल पार्ट मध्ये बघितले. आता आपण यावर बेस्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि एक्झाम्पल्स मध्ये ते कसे अप्लाय होतात हे आपण समजून घेणार आहोत. ओके, नाव एक्झाम्पल्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. This is the example of logarithmic differentiation. Given example of y consider करूया. Y is equals to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4. Okay. Take log on both sides. Take log on both sides. बोथ साइडला जर लॉग घेतला तर हे होणार आहे log y which is equals to log of this whole function, that is x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4. ओके, आता ह्या फंक्शन साठी आपल्याला लॉगॅरिथमिकचे रूल माहिती आहे. हे काय दिलं तुम्हाला, डिवायडेशन आहे दोन फंक्शनचं, त्याला जर लॉग अप्लाय होणार असेल तर त्यांचं काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे जे काही लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4 ब्रॅकेट कॉमन. ओके, विच इज इक्वल टू पहिली टर्म जशीच्या तशी लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता लॉग ऑफ दिस टू टर्म्स दिले एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. आता या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन आहे, त्याला जर लॉग अप्लाय केला तर या दोघांची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. म्हणजे हे काय येणार आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. या मायनस साईनने जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे होणार आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्यूब प्लस मायनस दॅट इज मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4 आणि इकडे आहे तुमचं लेफ्ट हँड साईडला लॉग 1. म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम होता की ज्यामध्ये डिवायडेशन होतं, मल्टिप्लिकेशन होतं, रेज टू पॉवर समथिंग होतं, याचं डायरेक्ट डिफरन्सिएशन करणं क्रिटिकल झालं असतं. म्हणून त्यासाठी जर लॉग अप्लाय केला बोथ साईडला तर तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं log of x plus 1 bracket square minus log of x plus 2 bracket cube minus log of x plus 3 bracket raised to 4. या सिम्पली फॉर्म मध्ये ते कन्वर्ट झाले आणि आता याचं डिफरन्सिएशन इझिली आपण फाइंड करू शकतो.
ठीक आहे, याला म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह आहे 1/y. पुन्हा या वायचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dx विच इज इक्वल टू, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स ने डिफरन्शिएट करत आहोत त्यामुळे वायचा डेरिव्हेटिव्ह घेताना पुन्हा काय आला तो dy बाय dx. इकडे अप्लाय करूया डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 1 bracket square minus log of x plus 2 bracket cube minus log of x plus 3 bracket raised to 4. ठीक आहे, आता या राईट हँड साइडला प्रत्येकासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू प्रत्येकासाठी डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं काय मिळणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज log of x plus 1 bracket square minus derivative of log of x plus 2 bracket cube minus derivative of log of x plus 3 bracket raised to 4. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू. आता याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करण्यासाठी आपल्याला ह्या ज्या काही पॉवर आहेत, लॉग ऑफ दिस फंक्शनची पॉवर आहे, इथे पण लॉग ऑफ दिस फंक्शन पॉवर आहे, इथे पण लॉग ऑफ दिस फंक्शन पॉवर. त्या पॉवर्स काय होतील, पुढे मल्टिप्लाय होतील. कोणत्या रूलने, बाय युझिंग द लॉ ऑफ एक्सपोनेंट. त्यानुसार त्या सगळ्या पॉवर्स काय येणार आहेत, पुढे येणार आहेत. म्हणजेच ते काय होईल, 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 2 मायनस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 3. ऍक्च्युअली ते आपण इथे जरी करून घेतलं असतं तरी चाललं असतं. ह्या ज्या काही 2 आहे, याची रेस टू पॉवर 2 आहे, याची रेस टू पॉवर 3 आहे, याची रेस टू पॉवर 4 आहे, त्या इथे जरी आपण पुढे मल्टिप्लाय करून घेतले असते तरीही चालले असते. पण ते इथे राहिले म्हणून आपण इथे त्या पुढे मल्टिप्लाय करून घेतल्या आणि ते काय त्याला मल्टिप्लाय कशाला, 2 लॉग ऑफ एक्स प्लस 1 आहे. मग लॉग ऑफ एक्स प्लस 1 ला काय मल्टिप्लाय, त्यामुळे तो काय करून घेतलाय, बाहेर काढून घेतलाय व्हेरिएबल. तसं सेम फॉर दिस टर्म अँड सेम फॉर दॅट लास्ट टर्म. ओके, विच इज इक्वल 2 जसंच्या तसं. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. पण इथे एक्स च्या ऐवजी काय आहे, एक्स प्लस 1 म्हणजे काय होणार आहे 1/x प्लस 1. पुन्हा या एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागणार आहे. पण आपण डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतला, लॉग ऑफ एक्स प्लस 1 चा घेतला, त्यामुळे हा एक्स प्लस 1 तसंच राहिला. त्यामुळे पुन्हा त्या एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. म्हणून लिहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1. परत -3 जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 दॅट इज 1/x प्लस 2. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 2 मायनस 4 जसाच्या तसा लॉग ऑफ एक्स प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 3 अँड अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 3. ओके, विच इज इक्वल्स टू हे झाले 2/x प्लस 1. 2 1 जा 2, डिनॉमिनेटरला असेल टर्म एक्स प्लस 1 जशीच्या तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 and derivative of 1 is 0 because 0 is your constant term. Derivative of x घेतला जो 1 आला आणि 1 ही टर्म कॉन्स्टंट आहे, त्या 1 चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळाला आहे 0. मायनस 3 into 1 3 अपॉन असलेली टर्म जशीच्या तशी x plus 2. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 plus derivative of 2 that is constant term that is 0 minus 4 into 1 4 अपॉन ला असलेली टर्म एक्स प्लस 3 जशीच्या तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0 बिकॉज 3 इज युअर कॉन्स्टंट टर्म विच इज इक्वल्स टू 2 अपॉन एक्स प्लस 1 इंटू 1 दॅट इज सेम टर्म मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. दिस इज युअर रिमेनिंग टर्म बिकॉज 1 plus 0 is 1, 1 plus 0 is 1, 1 plus 0 is 1 आणि 1 ने कुठल्याही टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर तीच टर्म शिल्लक राहते. म्हणून हे 2 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 आणि मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3 जसंच्या तसं. यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होणार आहे का, नाही. पण हे काय मिळाले तुम्हाला 1/y dy बाय dx ची व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला 2 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 3. ही व्हॅल्यू तुम्हाला 1/y dy बाय dx ची मिळाली. बट आपल्याला फक्त
डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू काढायची, तर आपण डिफरन्शिएट करतो आहोत. फक्त त्याकरता फाइंड करायचं आहे आपल्याला डीवाय बाय डीएक्स. त्यामुळे 1/y आहे हा, तिकडे जाताना तो y काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, आणि इकडे तो काय आहे, डिवाइड आहे. त्यामुळे तो आपण जेव्हा राईट हँड साईडला पाठवणार आहोत तेव्हा तो काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे हे येणार आहे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू y इंटू दिस होल टर्म दॅट इज 2/x प्लस 1 मायनस 3/x प्लस 2 मायनस 4/x प्लस 3. पण हा y कसं ठेवलं तर चालणार आहे का, नाही. त्या y ची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागणार आहे, कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जेव्हा फाइंड करतो तेव्हा सगळ्या एक्सच्या टर्म इकडे शिल्लक राहणार आहे. तर y ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला पुट करायची आहे, आणि y आपण आपल्या गिव्हन एक्झाम्पलला कन्सिडर केलेला आहे. तर मग ती व्हॅल्यू जशीच्या तशी आपण इथे पुट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला आपल्या डीवाय बाय डीएक्स मिळणार आहे. y ची तुमची व्हॅल्यू आहे x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 2/x प्लस 1 मायनस 3/x plus 2 minus 4/x plus 3. This is your solution of the given example by using logarithm, that is dy by dx is equals to x plus 1 bracket square upon x plus 2 bracket cube into x plus 3 bracket raised to 4 into 2/x plus 1 minus 3/x plus 2 minus 4/x plus 3 is your derivative of this example by using logarithm. Okay, now next example is x square plus 3 bracket raised to 3 by 2 into sine cube 2x into 2 raised to x square. How to differentiate it? Consider it as y is equals to x square plus 3 bracket raised to 3 by 2 into sine cube of 2x into 2 raised to x square. आता इथे 3 फंक्शन्स दिलेले आहेत आणि या तिन्ही फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. आता यासाठी डेरिव्हेटिव्ह अप्लाय करण्याआधी आपल्याला बोथ साईडला लॉग अप्लाय करायला लागेल, आणि मग बाय युजिंग द रूल्स ऑफ लॉगरिथम आपण याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. मग टेक लॉग ऑन बोथ साइड, टेक लॉग ऑन बोथ साइड. लॉग याकरता घ्यायचं आहे का हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करता आलं पाहिजे. Log 1 is equals to log of this whole term, that is x square plus 3 bracket raised to 3 by 2 into sine cube of 2x into 2 raised to x square. By using the rules of logarithm, हे जे काही मल्टिप्लिकेशन आहे या 3 टर्मचं ज्याला लॉग अप्लाय झालेला आहे, या तिन्ही टर्मसाठी हा लॉग सेपरेट होणार आहे आणि यांची ऍडिशन होणार आहे. याला म्हणतो आपण लॉ ऑफ ऍडिशन. त्याकरता या प्रत्येक टर्मचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते ऍडिशन मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि प्रत्येकाला हा सेपरेट लॉग अप्लाय होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, लॉग ऑफ आवर फर्स्ट टर्म दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2 मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी इथे प्लस साइन ऑपरेट होणार आहे आणि हा लॉग प्रत्येकासाठी सेपरेट होतो. मग हे येणार आहे लॉग ऑफ साइन क्यूब ऑफ 2x प्लस लॉग ऑफ 2 रेस टू x स्क्वेअर. That is your last term 2 raised to x square. तर आपण log अप्लाय झाला 2 raised to x square. ठीक आहे, which is equals to ह्या प्रत्येक टर्मला पॉवर आहे. याला 3/2 आहे, याला क्यूब आहे, याला x स्क्वेअर आहे. ह्या पॉवर काय होणार आहे, प्रत्येकाला लॉगच्या आधी मल्टिप्लाय होणार आहे. दिस इज युजिंग बाय लॉ ऑफ एक्सपोनंट जो आपण दाखवतो log m raised to n which is equals to n log m. म्हणजे लॉगच्या टर्मला जी काही पॉवर असेल ती त्याला काय होत असते, पुढे मल्टिप्लाय होत असते. त्याच पद्धतीने इथे पण ते ऑपरेट होणार आहे. यांना ज्या काही पॉवर्स आहेत त्या पॉवर्स पुढे मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे त्याचं कन्वर्जन होणार आहे. हे 3/2 पुढे मल्टिप्लाय झाल्यानंतर 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 लॉग ऑफ साइन 2x प्लस एक्स स्क्वेअर इंटू लॉग 2. या फॉर्म मध्ये याचं कन्वर्जन झालं आणि आता हे सिंपली कन्वर्ट झालं फ्रॉम धिस टू धिस. आता याचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणं आपल्याला इझी होणार. राईट हँड साइड आहे तुमचं लॉग y. आता या टर्मला आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, लॉग y चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/y आणि पुन्हा त्या y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे dy बाय dx
of this whole term, that is 3 by 2 log of x square plus 3 plus 3 log of sin 2x plus x square log 2. बोथ साइडला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला. आता राईट हँड साइडच्या प्रत्येक टर्म साठी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करून घेऊया. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू. मग आता काय होणार आहे, पहिल्या टर्म साठी पहिली टर्म काय आहे 3 by 2 log of x square plus 3. याला आपण हा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत. ते काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 by 2 log of x square plus 3. बट हा 3 by 2 काय आहे, त्याला स्केलर मल्टिपल आहे. कशाला log of x square plus 3 ला. तो स्केलर मल्टिपल काय येईल बाहेर येईल. डेरिव्हेटिव्ह फक्त कशाला अप्लाय होईल log of x square plus 3 ला. ते कसं राईट करणार आहोत आपण 3 by 2 log of x square plus 3 प्लस नेक्स्ट टर्म याला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आहे. म्हणजेच ते काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 log sin 2x. अगेन 3 इज स्केलर मल्टिपल ऑफ दिस टर्म log of sin 2x. पुन्हा तो 3 काय येईल बाहेर, म्हणजे काय होणार आहे 3 ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin 2x. इथे डेरिव्हेटिव्ह लिहायचं राहिलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ log. ओके, काय झालं 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin 2x. अगेन प्लस साइन पुन्हा x स्क्वेअर आणि log 2 या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे आणि याला हा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे अप्लाय होणार आहे. आता याच्यामध्ये log 2 ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून ती आपण काय करणार आहोत बाहेर काढून घेणार आणि डेरिव्हेटिव्ह कशी अप्लाय करणार आहोत x स्क्वेअर. म्हणजे ते काय log 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. ठीक आहे, विच इज इक्वल. आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहूया. पहिली टर्म 3 by 2 जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x square plus 3. आपल्याला log x चं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1 upon x. बट त्या x च्या ऐवजी इथे काय आहे x square plus 3. म्हणजे हे काय होणार आहे 1 upon x square plus 3. अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म दॅट इज x square plus 3. म्हणून काय म्हणूया डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus 3. ओके, या टर्मसाठी आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो log of x square plus 3 साठी तो झाला 1 upon x square plus 3 and derivative of that term x square plus 3. ठीक आहे, प्लस पुन्हा हा 3 तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin 2x. मग आता आपण पहिले डेरिव्हेटिव्ह कशाचा घेतोय log of this टर्मचा घेतोय. तो काय आला 1 upon sin 2x. व्हॉट अबाउट दिस sin 2x. मग त्या sin 2x चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे म्हणून म्हणूया डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x प्लस log 2 जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर दॅट इज 2x. x raised to n चा फॉर्म्युला यूज करून आपण या x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला दॅट इज 2 into x raised to 2 minus 1 that is 2x. ओके, which is equals to हा 3 by 2 तसंच into 1 upon x square plus 3 तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर that is 2x plus derivative of 3. 3 is constant term and derivative of constant term is 0 plus 3 upon sin 2x. 3 upon sin 2x into sin 2x the derivative that is cos 2x. Again derivative of 2x. ठीक आहे, आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेतला sin 2x चा घेतला तो काय मिळाला आपल्याला cos 2x मिळाला. पुन्हा त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह म्हणून काय म्हणलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus the last term that is 2x log which is equals to 3 into 2x that is 6x upon 2 into x square plus 3 plus 3 cos 2x upon sin 2x and derivative of 2x that is 2. 2 आता स्केलर मल्टिपल होता आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 मग तो फक्त राहिलाय 2 plus 2x log 2 which is equals to 2 1 2 2 3 6 म्हणजे हे झालंय 3x upon x square plus 3 plus 3 2 6 cos upon sin that is cot 2x plus 2x log 2. ठीक आहे, हा कसा डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला 1 upon y dy by dx मिळाला. पण आपल्याला काय पाहिजे फक्त dy by dx पाहिजे. मग हा y इकडे काय झालाय डिवाइडेड
मग तो राईट हँड साईडला पाठवताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजेच ते काय येईल मग dy by dx which is equals to y into this whole term, that is 3x upon x square plus 3 plus 6 cot 2x plus 2x log 2. Okay, I put this value of y, that is dy by dx which is equals to y तुमचा given problem, that is x square plus 3 bracket raised to 3 by 2 into sin cube of 2x into 2 raised to x square into this whole term, that is 3x upon x square plus 3 plus 6 cot x 6 cot 2x plus 2x log 2. This is the solution of your given problem, that is x square plus 3 bracket raised to 3 by 2 into sin cube 2x into 2 raised to x square. म्हणजे आपण जे काही शिकलो आहोत लॉगरिथमिक डेरिव्हेटिव्ह किंवा इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तो यासाठीच आपल्याला बघायचा आहे की गिव्हन एक्झाम्पलचा ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येत नाही. मग त्याला कसं सिम्प्लिफाय करू शकतो, तर त्याला बाय युजिंग लॉगरिथम आपण सिम्प्लिफाय करून घेतो आणि मग त्यासाठी काय अप्लाय करतोय, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, that is x raised to 5 tan cube 4x upon sin square 3x. Consider this as y. Y is equals to x raised to 5 tan cube of 4x upon sin square 3x. This is the again type of logarithmic differentiation. हे example logarithmic differentiation चा आहे. मग both side ला log apply करूया. Take log on both side. बोथ साइडला जर लॉग ऑपरेट केला तर हे होणार आहे log y इज इक्वल्स टू log ऑफ x रेज टू 5 इंटू tan क्यूब ऑफ 4x अपॉन sin स्क्वेअर 3x. बाय युजिंग द रूल्स ऑफ लॉगरिथम फॉर ऍडिशन सबट्रॅक्शन, आता काय होणार आहे की हे log x रेज टू 5 इंटू tan क्यूब x 4x आहे अपॉन sin स्क्वेअर 3x आहे. ठीक आहे, जर लॉग अप्लाय करायचं असेल तर जिथे डिव्हिजन आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, सबट्रॅक्शन मध्ये होणार. म्हणजेच हे काय होणार आहे log ऑफ x रेज टू 5 इंटू tan क्यूब 4x मायनस log ऑफ sin स्क्वेअर 3x. दोघांसाठी लॉग काय झाला, सेपरेट झाला आणि डिव्हिजन असल्यामुळे कन्वर्जन कशामध्ये झालं, सबट्रॅक्शन मध्ये झालं. आता ह्या दोन टर्मसाठी जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला सुद्धा काय होईल, लॉग सेपरेट होईल आणि मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काही ऍडिशन, म्हणजे काय होणार आहे log ऑफ x रेज टू 5 प्लस log ऑफ tan क्यूब ऑफ 4x मायनस log ऑफ sin स्क्वेअर 3x. ओके, विच इज इक्वल्स टू, आता या ज्या काही रेज टू पॉवर आहे त्याला या रेज टू पॉवर पुढे मल्टिप्लाय होणार आहे बाय रूल ऑफ लॉ ऑफ एक्सपोनंट. ठीक आहे, म्हणजे याचं कन्वर्जन होणार आहे 5 log x प्लस 3 log tan 4x मायनस 2 log sin 3x. हे मिळालंय तुम्हाला log 1. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. आता करूया याला डिफरन्शिएशन ऑपरेट, कारण डायरेक्ट डिफरन्शिएट का नाही केलं आपण गिव्हन एक्झाम्पल, कारण डायरेक्ट डिफरन्शिएट करण्यासाठी ते खूप किचकट झालं असतं. त्यासाठी आपण त्याला लॉग अप्लाय करून सिम्प्लिफाय केलं आणि मग आता आपण याला काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x म्हणजे होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log y which is equals to derivative of this whole term, that is 5 log x plus 3 log tan 4x minus 2 log sin 3x. ओके, या पूर्ण होल टर्म साठी काय अप्लाय होणार आहे, आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आहे. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ log y. log y चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन y आणि y चा डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx विच इज इक्वल्स टू. आता हा डेरिव्हेटिव्ह या सगळ्या टर्म साठी आहे. प्रत्येक टर्म साठी डेरिव्हेटिव्ह काय करूया, सेपरेट करूया आणि त्यांना जे स्केलर मल्टिपल आहे ते त्या टर्म साठी बाहेर घेऊया. पहिली टर्म काय आहे 5 log x, पहिली त्याला स्केलर मल्टिपल आहे 5 बाहेर घेऊया आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, दॅट इज 5
डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. फर्स्ट टर्म झालं म्हणजे साइन प्लस पुन्हा हा 3 झाला स्केलर मल्टिपल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan 4x माइनस 2 अगेन स्केलर मल्टिपल बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of sin 3x. Okay, which is equals to लेफ्ट हँड साइडची टर्म जशीच्या तशी हा 5 जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x that is 1 upon x plus 3. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan 4x. log of tan 4x डेरिव्हेटिव्ह ऑफ log x that is 1 upon x. त्या x च्या ऐवजी इथे काय आहे tan 4x म्हणजे काय होणार आहे 1 upon tan 4x and again derivative of tan 4x minus 2 तसंच derivative of line sin 3x that is 1 upon sin 3x and again derivative of sin 3x which is equals to हे झालं 5 upon x first term 5 into 1 upon x that is 5 upon x plus 3 upon tan 4x into tan 4x the derivative sec square 4x and again the derivative of 4x that is 4 minus 2 upon sin 3x derivative of sin 3x that is cos 3x and again derivative of 3x that is 3. ठीक है which is equals to 5 upon x plus ठीक है हा 3 तसा 4 12 ठीक है 4 3 जा 12 upon tan 4x into sec square 4x. ओके या दोन टर्म आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. tan x चं साइन आपण cos लिहिलं आणि sec square x चं 1 आपण cos लिहिलं तर हा cos वर जाईल आणि इथे एक टर्म कॅन्सल होईल. ठीक आहे सिम्प्लिफाय करूया त्याला 4 3 जा 12 जसाच्या तसा ठेवलाय. tan 4x याला लिहूया आपण sin 4x अपॉन cos 4x. साइन म्हणजेच काय tan म्हणजेच काय sin अपॉन cos इनटू sec square x लिहूया 1 अपॉन cos square 4x. ठीक है माइनस 3 2 जा 6 cos 3x अपॉन sin 3x. ओके विच इज इक्वल्स टू 5 अपॉन x प्लस याचं कन्वर्जन होणार आहे ही जी cos 4x टर्म आहे ही न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे म्हणजे काय होणार आहे 12 cos 4x अपॉन sin 4x into 1 अपॉन cos square 4x. ओके माइनस 6 जसाच्या तसा cos अपॉन sin that is cot म्हणजे ते झालंय cot 3x. ओके आता हा cos 4x आणि हा स्क्वेअर आहे म्हणजे याची एक टर्म काय झाली कॅन्सल झाली म्हणजे काय काय शिल्लक राहिले 5 अपॉन x प्लस 12 sin 4x cos 4x. यातली एक टर्म कॅन्सल झाली विथ दिस टर्म आणि एक टर्म शिल्लक राहिली म्हणून ते cos 4x मायनस 6 cot 3x विच इज इक्वल्स टू याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे अजून सिम्प्लिफाय होणार आहे. तर आपल्याला माहिती आहे 2 sin θ cos θ म्हणजेच काय sin 2 θ चा फॉर्म्युला आहे 2 sin θ cos θ. मग याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला फक्त इथे करता येईल का डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय नाही आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही त्याला काय करावं लागणार आहे 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. ठीक आहे मग हे 5 अपॉन x प्लस 2 into 12 अपॉन 2 sin 4x cos 4x minus 6 cot 3x which is equals to 5 upon x जसं तसं 12 2 जा 24 upon 2 sin theta cos theta that is sin 2 theta म्हणजे हे होणार आहे sin 8x. बरोबर की नाही हा sin 4x cos 4x आहे. अँगलला 2 ने मल्टिप्लाय होणार म्हणजे 4x ला 2 ने मल्टिप्लाय झाला तर तो येणार आहे 8x म्हणून ते झाले sin 8x minus 6 cot 3x. हे कसं सोल्युशन मिळालंय आपल्याला कसं सोल्युशन मिळालंय ते 1 अपॉन y dy बाय dx चं सोल्युशन आपल्याला मिळालं 5 अपॉन x प्लस 24 अपॉन sin 8x मायनस 6 cot 3x
बट आपल्याला फक्त डिफरन्शिएट केलेली टर्म पाहिजे, म्हणजे डीवाय बाय डीएक्स पाहिजे. ठीक आहे, मग हा जो काही वाय इकडे मल्टिप्लाय केलेला आहे 1/y, तो तिकडे पाठवताना काय होईल, फक्त सिंगल वाय, कारण वाय इकडे डिवाइड आहे, तिकडे तर तो मल्टिप्लाय होईल. म्हणजे तुम्हाला डीवाय बाय डीएक्स मिळणार आहे y इंटू 5/x प्लस 24 sin 8x मायनस 6 cot 3x. ओके, मग ही y ची व्हॅल्यू पुट करूया. y ची व्हॅल्यू म्हणजे आपलं गिवन प्रॉब्लेम आहे, म्हणजेच आपल्याला डीवाय बाय डीएक्स चं सोल्युशन काय मिळालं, विच इज इक्वल्स टू x रेज टू 5 tan क्यूब 4x अपॉन sin स्क्वेअर 3x इंटू 5/x प्लस 24 sin 8x minus 6 cot 3x is the solution and is the differentiation of the given problem, that is x raised to 5 tan cube 4x upon sin square 3x. ओके, अशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम्स दिलेले असतील की ज्यामध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रेज टू पॉवर अशा टर्म्स असते आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला डायरेक्ट डिफरन्शिएट करून मिळत नाही, त्यासाठी आपण लॉग अप्लाय करून त्याचं सोल्युशन मिळवू शकतो. ओके, नाव अजून काही प्रॉब्लेम्स घेणार आहोत आपण याच्यावर. दॅट इज नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. आता याला कसं डिफरन्शिएट करायचं, ठीक आहे. गिवन एक्झाम्पल y इज इक्वल्स टू एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. ओके, आता रेज टू पॉवरला टॅन इनवर्स एक्स आहे. आता डायरेक्ट याचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं म्हणलं तर टॅन इनवर्स एक्स कसं ऑपरेट करणार, त्याकरता आपण इथे लॉग घेणार आहोत. टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग ऑन बोथ साइड. मग काय मिळणार आहे आपल्याला, लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स. ओके, बाय युझिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम या टर्मला जी काही पॉवर आहे ती काय होणार आहे, पुढे मल्टिप्लाय होणार आहे. जसे काही टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स हे झालं. लॉग वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. आता याला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ते इझी झालंय डेरिव्हेटिव्ह अप्लाय करण्यासाठी. ठीक आहे, मग हे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू लॉग एक्स. आता या दोन टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय झालाय, बट या दोन टर्मचं काय इथे मल्टिप्लिकेशन आहे. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन माहिती आहे, ddx ऑफ u इंटू v. काय तो रूल, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. ठीक आहे, म्हणजे u आहे तुमचा टॅन इनवर्स एक्स आणि v आहे तुमचा लॉग एक्स. दोघांसाठी अप्लाय करूया. मध्ये काय होईल आता, टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. ओके, अँड लेफ्ट हँड साइडला लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि अगेन वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स ही टर्म जशीच्या तशी टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज 1/x प्लस लॉग एक्स जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स दॅट इज 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, पुढे 1/y डिवाइड बाय dx तिकडे तसाच आहे. राईट हँड साइडला टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स होणार आहे. टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस हा लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बट हे काय आपल्याला मिळालेलं 1/y डीवाय बाय डीएक्स आहे. आपल्याला फक्त डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू पाहिजे, वाय तिकडे पाठवूया. मग हे होणार आहे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू वाय इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आणि वाय ची व्हॅल्यू पुट करायची गिवन प्रॉब्लेम दॅट इज एक्स रेज टू टॅन इनवर्स एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन एक्स प्लस log x upon 1 plus x square is your dy by dx of given problem that is x raised to tan inverse x. Okay,
अशा पद्धतीने आपण गिव्हन प्रॉब्लेम लॉगच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून इझिली सॉल्व्ह करू शकतो. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम साइन एक्स रेज टू एक्स. ओके, आता साइन एक्स रेज टू एक्स आहे आणि याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. आता सिंगल टर्म दिली, ठीक आहे, सिंगल टर्म दिले तुम्हाला फक्त y इज इक्वल्स टू साइन एक्स रेज टू एक्स. याला डायरेक्ट लॉग अप्लाय केला तरीही एक्सची टर्म पुढे येणार आहे आणि डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तरीही चालेल. बघूया काय होतं. ठीक आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं तर बायचं कन्वर्जन dy बाय dx, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करतो आपण, जे dx ऑफ y इट इज dy बाय dx आणि ते आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स रेज टू एक्स विच इज इक्वल्स टू साइन एक्स डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स, म्हणजे हे होणार आहे कॉस एक्स रेज टू एक्स. अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे आपल्याला एक्स रेज टू एक्स, म्हणून म्हटलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स. ते मिळालं तुम्हाला dy बाय dx. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स कसं फाइंड करणार आहे, त्यासाठी तर आपल्याला कुठला फॉर्म्युला माहिती नाही. रेज टू ला सपोज कॉन्स्टंट पॉवर असेल 1 2 3 और समथिंग, ठीक आहे, आपण त्याचं कन्वर्जन बाय युजिंग एक्स रेज टू एन करू शकतो, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. बट इथे रेज टू पॉवर पण व्हेरिएबल आहे, ठीक आहे, दॅट इज नॉट कॉन्स्टंट. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय करणार आता, मग आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह स्ट्रेट काढून घेऊया आणि तो इथे पुट करूया. त्याला नंबर देऊया इक्वेशन नंबर 1 आणि फक्त याचं सोल्युशन फाइंड करूया आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट करूया, म्हणजे आपल्याला dy बाय dx मिळेल. ठीक आहे, लेट कन्सिडर इट लेट u इज इक्वल्स टू एक्स रेज टू एक्स. त्या टर्मला काय कन्सिडर करूया आपण, एक्स रेज टू एक्स ला u कन्सिडर करू. ठीक आहे, टेक डिफरन्शिएशन ऑन बोथ साइड. त्याला डिफरन्शिएट केलं तर ते काय मिळणार आहे आपल्याला du बाय dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स. ठीक आहे, आता याला जर डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर प्रॉब्लेम होतो का, कारण ते इथेच मिळत नव्हतं आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी लॉग अप्लाय करावं लागणार. ठीक आहे, मग टेक लॉग ऑन बोथ साइड. लक्ष देते आपण काय करतोय, आपला जो प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू साइन एक्स रेज टू एक्स, याचा जो काही आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तो मिळाला कॉस एक्स रेज टू एक्स. पण हा जो काही अँगल आहे त्याचा पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणून आपण लिहिलंय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एक्स. बट याचं सोल्युशन आपल्याला इथेच मिळतंय का, नाही, कारण रेज टू पॉवर अगेन व्हेरिएबल आहे, म्हणून त्याला आपण कन्सिडर करून घेतलंय u इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स. आणि याचं सोल्युशन फाइंड करून आपण ती व्हॅल्यू इथे पुट करणार आहोत, म्हणजे आपलं डिफरन्शिएशन कम्प्लीट होणार. ठीक आहे, मग त्याला कन्सिडर केलंय लेट u इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स आणि याचं सोल्युशन मिळवण्यासाठी आपण बोथ साइडला लॉग अप्लाय करतो आहोत. मग हे लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स. बाय युझिंग लॉ ऑफ एक्सपोनेंट हा एक्स काय होणार आहे, पुढे येणार आहे, ठीक आहे, एक्स इंटू लॉग एक्स आणि तुमचा लॉग यू. याला करूया आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता या लॉग यू चा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे तो येणार आहे 1/u du बाय dx. जसं आपण लॉग y चा घेत होतो 1/y dy बाय dx, त्या y च्या ऐवजी ते काय आहे u आहे, म्हणून तो झाला 1/u du बाय dx. आणि राईट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह ऑफ x लॉग x. आता या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, x ही एक टर्म आहे आणि लॉग x ही दुसरी टर्म आहे. या दोन टर्मचं काय दिलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन, म्हणजे पुन्हा आपण काय वापरणार आहोत u इंटू v रूट. मग हे येणार आहे x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x प्लस लॉग x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x विच इज इक्वल टू x जसाच्या तसा लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग x तसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. x गेट कॅन्सल, हे राहिलंय 1 प्लस लॉग x, 1 प्लस लॉग x. ही व्हॅल्यू कसली आहे 1/u du बाय dx ची, पण आपल्याला फक्त du बाय dx ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे काय येईल मग u जो काही इकडे डिवाइड आहे तिकडे त्यांना काय होईल मल्टिप्लाय होईल.
म्हणजे du बाय dx काय मिळेल तुम्हाला u इंटू 1 प्लस लॉग एक्स आणि u काय तुमचा x रेज टू x म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला du बाय dx इज इक्वल्स टू x रेज टू x इंटू 1 प्लस लॉग x. तुमचं डिफरन्शिएशन संपलंय का नाही. ही मिळाली आपल्याला du बाय dx ची व्हॅल्यू x रेज टू x 1 प्लस लॉग x जी आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे मग म्हणूया पुट इन इक्वेशन 1. मग काय मिळेल dy बाय dx विच इज इक्वल्स टू cos x रेज टू x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x रेज टू x इंटू 1 प्लस लॉग x. This is the derivative of given term that is sin x raised to x. अशा पद्धतीने आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले आणि अजूनही काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.